तयारी 10वीची या कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। रोज 5:30 वाजता आम्ही याचं रिपीट टेलिकास्ट या कार्यक्रमाचा दाखवत असतो, तेव्हा ते पाहायला विसरू नका। सीमा बर्वे साताऱ्याहून आपल्याला प्रश्न विचारते। विचार सीमा, तुझा प्रश्न। हॅलो मॅम। हा विचार। हा, गुड मॉर्निंग। माझे दोन प्रश्न होते। एक म्हणजे बहुलक काढताना जो आपण ब्रॅकेट मध्ये लिहितो ना, FM, F1, F2, एक उदाहरण देते मी। उदाहरणार्थ वारंवारता अशी आहे की 2, 4, 9, 7, मग त्याची 9 FM येणार आणि 4 F1 आणि त्याच्या खालची F2। मग ते खाली शब्दात लिहिणं आवश्यक आहे का? नाही, शब्दात लिहिणं सूत्राच्या मध्ये अजिबात आवश्यकता नाही। आपण जर त्या तक्त्यामध्येच दाखवलं की ही आमच्यासाठी FM आहे, F1 आहे आणि F2 आहे तरी हरकत नाही। नक्कीच मॅडम। आशिष ढंगे साताऱ्याहून आपल्याला प्रश्न विचारतोय। आशिष, तुझा प्रश्न विचार। हा, हॅलो। हा आशिष। माझा प्रश्न असा आहे की इन्स्टॉलमेंट या धड्याचा अभ्यास करताना कोणते मुद्दे लक्षात घ्यायचे? हप्ता योजना या धड्याचा अभ्यास करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या? हप्ता योजना जेव्हा आपण करतो तेव्हा पहिला मुख्य म्हणजे आपण ज्याला डाऊन पेमेंट म्हणतो की पहिली रोखीची किंमत जी दिलेली आहे आणि त्याच्यानंतरचे हप्ते जे आहेत, एकूण हप्त्यांची रक्कम आणि डाऊन पेमेंट हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर साधारणतः ते नेहमीच रोखीच्या किमतीपेक्षा जास्त असतं। आणि हे किती जास्त आहे म्हणजे ते आपण भरलेलं व्याज आहे। हे जर व्याज लक्षात घेतलं तर आपल्याला सूत्र लगेचच मिळू शकतं। किती महिन्यांसाठी आपण व्याज भरलेलं आहे, हे 2 हप्त्यांमध्ये असेल तर आपण 2 महिन्यासाठी भरलाय, 6 हप्त्यांमध्ये असेल तर 6 महिन्यासाठी भरलाय। आणि त्या ठिकाणी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की व्याज सरळ व्याज असल्यामुळे इथे जी मुदत आहे म्हणजे आपल्याला जो मुदतीसाठी जो किंमत भरायची आहे ही महिन्यांमध्ये न भरता वर्षामध्ये जर भरली तर ते अचूक उत्तर आपल्याला मिळू शकतं। नक्की 4 मार्क्स आहे इन्स्टॉलमेंट किंवा हप्ता योजना या प्रकरणाला। मॅडम पुन्हा एकदा तो प्रश्न विचारते कारण फोन येतात आहे, त्याच्यामुळे त्याचं उत्तर राहिलं की ज्या विद्यार्थ्यांना ही भीती वाटते की आपण पास होऊ की नाही, त्यांनी नेमकी याच्यामध्ये कोणत्या प्रकरणांवर भर द्यावा? आता पुन्हा एकदा मी तेच सांगू इच्छिते की आपली प्रिलिमच्या परीक्षेचा जर अनालिसिस केला तर आपल्याला कुठे निदान सुरुवात तरी आहे हे बघितलं तर आपण तिथून 35 मार्कापर्यंत म्हणजे 35% कसं पोचायचं हे आपण ठरवू शकतो। आता माझ्या मते बऱ्याच नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचं हे माझ्या ऑब्झर्वेशन प्रमाणे बीजगणित असल्याचाच परिणाम असतो। म्हणजे त्यांना गणित थोडंसं येत असतं, अंकगणित येत असतं पण बीजगणित येत नाही। विशेषतः घातांकांची त्यांना फार भीती वाटते। बेरीज वजाबाकी करणं हे त्यांना फार जमत नाही। x वर्ग गुणिले x घन म्हटलं की अर्थात त्यांना काय बेरीज करायची की वजाबाकी करायची हेच कळत नाही। चिन्हांकित संख्यांची बेरीज वजाबाकी येत नसते, त्याची सराव नसतो। त्यामुळे पहिल्या 4 प्रकरणांकडे ज्यांना पास व्हायचंय त्यांनी सोडून दिलेलंच माझ्या मते जास्त चांगलं, कारण त्याच्यामध्ये चुकाच जास्त होतात। अगदी एका स्टेपला जरी चूक झाली तरी खालच्या सगळ्या स्टेप्स त्याच्यामुळे चुकतात आणि मग पुढचे मार्क आपल्याला मिळत नाही। पण अंकगणितामध्ये तसं नाहीये। एखाद्या जरी आकडा चुकला तरी +1 -1 इथपर्यंत आपल्याला त्याच्यातली चूक चालू शकते आणि त्यामुळे आपल्याला पुढचे जे अंक 5 पासून जी 11 ते 11 या प्रकरणांवर ज्यांना पास त्यांनी महत्त्व द्यावं। तृप्ती तपकीर पुण्याहून आपल्यासोबत आहेत। विचार तृप्ती, तुझा प्रश्न। हॅलो, माझा असा प्रश्न आहे की हा विचार तृप्ती। शेअर प्रकरण आहे ना, त्याच्यावर 4 मार्काचा प्रश्न येऊ शकतो का? कोणावर? तृप्ती पुन्हा एकदा प्रश्न विचार तुझा। शेअर प्रकरण मधले 4 मार्काचा प्रश्न येऊ शकतो का? हो, 4 मार्काचा असतोच। अगदी शेवटच्या 5व्या प्रकरणामध्ये एक प्रश्न 4 मार्काचा असतोच आणि त्याच्यामध्ये सर्व प्रकारची कॅल्क्युलेशन्सही आपल्याला यावी लागतातच, कारण विक्री केल्याची पण असतात गणित, खरेदी केल्याची असतात, लाभांश मिळाल्याची असतात। त्यामुळे ते मोठं गणित असतं आणि ते सिस्टमॅटिक आपल्याला करायला पाहिजे। म्हणजे पर्यायासकट शेअर्स या प्रकरणामध्ये 6 मार्क आहे, एक 4 मार्काचा आणि एक 2 मार्काचा असे प्रश्न त्याच्यामध्ये विचारलेले असतात। प्राची कोकाटे आपल्यासोबत आहे मुंबईहून। प्राची, तुझा प्रश्न विचार। आहे त्याच्यात वजाबाकीचे ते हे आहेत ना, वजाबाकीची गणित, त्यामध्ये हातचे कसे घ्यायचे आपण सांगू शकाल का? आताच मी सांगितलं की द्विमान पद्धतीमध्येच ना। तर प्राची एकदा प्रश्न पुन्हा विचार तुझा। राखी, तुझा प्रश्न पुन्हा एकदा विचार। द्विमान संख्या हे जे प्रकरण आहे त्यामध्ये वजाबाकीची जी गणित आहेत त्यामध्ये हातचे कसे घ्यायचे?
आता आत्ताच मला असं वाटतं मगाशीच मी ह्या प्रश्नाचं उत्तर दिलंय की हातचा घेताना आपण दरवेळेला म्हणजे जे पहिलीपासून 9वी पर्यंत करत आलो की हातचा एकच घेतो आपण आणि त्याचे 10 मध्ये रूपांतर होतं. आता इथे ते पूर्णपणे विसरून जायचं. बायनरी पद्धत आहे. आपण हातचा 2 घेणार आहोत, पण 2 ही संख्या बायनरीमध्ये नाहीये म्हणून 2 रिप्रेझेंट करणारा 10 आकडा आपल्याला हातचा घ्यावा लागतो. त्यामुळे 0 जिथे जिथे असेल तो कॅन्सल करून त्याच्यावर आडवी रेघ मारून त्याच्यावरती त्याच्याबद्दल 10 आपल्याला लिहावा लागतो. आणि पण अर्थातच हा 0 कॅन्सल करण्यासाठी त्याच्या डावीकडे जो आकडा आहे तो आपल्याला एकाने कमी करणं आवश्यक आहे. म्हणजे तिथे जर 1 असेल तर तो कॅन्सल करून आपल्याला तिथे त्याच्या डोक्यावरती 0 लिहून शेजारच्या शून्यावरती उजवीकडच्या शून्यावरती 10 लिहावा लागतो. म्हणजे आपण इकडचा 1-2 कमी करून उजव्या बाजूला हातचा घेतलाय असं त्याचा अर्थ. मॅडमनी उत्तर दिलेलं आहे आणि पुन्हा समाधान झालं नसेल 5:30 वाजता हा कार्यक्रम रिपीट होतो. तो तुम्ही बघू शकता. चंद्रपूरहून अक्षय आपल्यासोबत आहे. अक्षय, तुझा प्रश्न विचार. हॅलो, माझा प्रश्न असा आहे, माझे 2 प्रश्न आहेत की जो 11वा धडा आहे शेअर मधले जो लाभांश आहे तो कोणत्या किमतीवर काढायचा? बाजारभावावर काढायचा की दर्शनी किमतीवर काढायचा? नाही, नेहमीच दर्शनी किमतीवर काढायचा. कारण बाजारभाव काय आहे याच्याशी कंपनीला काही देणं घेणं नाहीये. कंपनीकडे फक्त दर्शनी किमतीचाच उल्लेख असतो आणि त्यामुळे दर्शनी किमतीवरच कंपनी आपल्याला लाभांश देते. नक्कीच अक्षयच्या उत्तराचं याच्यामध्ये समाधान झालेलं असेल. मॅडम, विद्यार्थ्यांचे खूप फोन येतात आहे आणि आपण मॅडमकडून शंका समाधान करून घेणारच आहोत, पण इथे आपण एक ब्रेक घेणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.